मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची. ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय. लक्ष्मण हाके. ओबीसी आत्तापर्यंत एकत्र आले नाहीत म्हणून तुमच्या अंगावर कपडे राहिले नाहीत. तुम्ही उघडे नगडे झालेले आहात. तुम्ही ज्या पक्षांना मतदान केलंय त्याच सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना तुमची काही फिकीर उरलेली नाही असे वक्तव्य ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांची भाषा जात वर्चस्व सिद्ध करणारी आहे. बाळासाहेब ठाकरे अपवाद सोडले तर महाराष्ट्राच्या जनमानसाला हाक घालणारा कोणीही नेता नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी इतरांना एकत्र केलं होतं. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू होऊन 10 ते 12 वर्ष होऊन गेले तरी देखील आज सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना त्यांचे नाव घ्यावे लागते असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे. कष्टकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची पोरं डिग्र्या घेऊन बेरोजगार म्हणून फिरत आहेत. येणाऱ्या काळात ॲट्रॉसिटीचा कायदा रद्द होऊ शकतो असा खळबळजनक दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते बीडच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भटका विमुक्त जमिनीशी समांतर राहतो. कास्ट स्क्रुटिनीवर कोणालाही दबाव आणता येत नाही. जर दबाव आणला जात असेल तर न्यायदानाच्या प्रक्रियेत दबाव आणल्यासारखा आहे. मनोज जरांगे कधी भुजबळ यांना टार्गेट करतात, कधी देवेंद्र फडणवीस यांना. त्यांना आईमाईवर बोलले. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांना टार्गेट करण्यात आलं. ओबीसींनी हक्क अधिकाराबद्दल बोलायचंच नाही का? उपोषण करणं चुकीचं आहे का? ही सगळी परिस्थिती भयंकर आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात कुणबी नव्हते. मराठा समाजाला कुणबी मान्य करणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे. जरांगे पाटलांना आरक्षण द्यायचं म्हणून घटना दुरुस्ती केली गेली. EWS आरक्षण असताना मनोज जरांगे पाटलांना ओबीसीमधून आरक्षण का देण्यात आलं? त्यांना सगळी महत्त्वाची पदं हवीत. ओबीसींचं काय? सगळ्या समाजातील घटकांना माझे आव्हान असेल, ओबीसी म्हणून एक व्हा, मुंबईकडे चला. आम्हाला कुणाबद्दल द्वेष नाही. जरांगे पाटलांचा आणि आमचा बांधा आहे का? जे संविधानाला, सुप्रीम कोर्टाला मान्य नाही ते आरक्षण कशाला पाहिजे असा सवाल हाके यांनी उपस्थित केला आहे. आमचं धोरण एकच आहे. 1 सप्टेंबरला लाखोंच्या संख्येनं मुंबईला जायचं. ओबीसी एकवटत नाही, ओबीसी एकत्र येत नाही. ओबीसीच्या बाजूने कोण बोलायला तयार नाही. ना आमदार बोलतात, ना मंत्री बोलतात, ना खासदार बोलतात, ना विरोधक बोलतात, ना सत्ताधारी पक्षामधले बोलतात. एखादा दुसरा अपवाद वगळला, माननीय छगनरावजी भुजबळ असतील किंवा वडेट्टीवार साहेब असतील किंवा अजून 1-2 अपवाद वगळले तर महाराष्ट्रातली लोक ओबीसीच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही. त्याचा परिणाम असा झालाय की एका चौथी नापास माणसानं गोरगरिबीचा निकष लावून आमची पोरं गरीब झाली, आमची लेकरं गरीब झाली, आमची लेकरं रस्त्यावर आली म्हणून ओबीसीच्या आरक्षणामधूनच ओबीसीमधूनच आरक्षण मागितलं. आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी जी सामाजिक न्यायाची होती, जी गावकुसाबाहेरच्या, जी डोंगराच्या कड्याकपारीत राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या, गावगाड्यामध्ये कारुणारू असणाऱ्या, गावगाड्यामध्ये वेगवेगळा व्यवसाय करून इथल्या व्यवस्थेला सेवा देणाऱ्या बलुत्या आलुत्यांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या नेतृत्वाखालील मंडळ आयोगानं सामाजिक न्याय, सोशल जस्टिस देण्यासाठी जे ओबीसीचं आरक्षण आणलं, त्या आरक्षणामधून मनोज जरांगे सारख्या शिवराळ भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या नेत्यांना कमरेखालची भाषा बोलणाऱ्या, संविधानिक पदावरील मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांची आईमाई काढणाऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल कसं संपवलंय? तर जो गावगाड्यातला बलुतालुता आहे, जो भटका विमुक्त आहे, जो ओबीसी आहे, त्यांच्या आरक्षणामध्ये जर राज्यकर्ती जमात असलेला मराठा समाज जर आलेला आहे आता सध्या, मी शेकड्यानं उदाहरणं तुमच्या समोर मांडेन, तर त्यांच्या स्पर्धेमध्ये मराठा सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये, जजमेंटमध्ये डॉमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र मराठा, जी शासनकर्ती जमात आहे, जी राज्यकर्ती जमात आहे, जिला शेकडो वर्षाचं लिटरेचर आहे, हिस्ट्री आहे, गावातल्या वतनदारापासून, जहागीरदारापासून, गावगाडा चालवणाऱ्या पाटील, देशमुख, गावडा, चौगुला, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 29 पैकी 22 मुख्यमंत्री, 24 मुख्यमंत्री. मराठा समाज मागास कसा होऊ शकतो? मराठा समाज फ्रंट डोअरनं ओबीसी मध्ये येऊ शकत नाही. ते संविधानाला मान्य नाही. जर मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही, त्यांच्यावर सामाजिक अन्याय होईल, अशी भूमिका आम्ही गेली 3-3.5 वर्ष झाली घेतोय. पण शासनाने आमचं ऐकलं नाही.
ज्या शासनाचा DNA ओबीसी होता त्या शासनानं ओबीसीच्या बाजूनं एक ब्र शब्द काढलेला नाही, एक ब्र शब्द. प्रत्येक पुढारी पुढे येतोय आणि म्हणतोय ओबीसीच्या ताटाला धक्का न लावता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसीचं एक तसूभर सुद्धा आम्ही त्यांना देणार नाही. कसं देणार नाहीयेत तुम्ही? सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणाला गेलं? दौंडचं पंचायत समिती सभापतीपद कुणी घेतलं? दौंडचं नगराध्यक्षपद कुणी घेतलं? फलटणचं पंचायत समिती सभापतीपद कुणी घेतलं? किती उदाहरणं, शेकड्यानं उदाहरणं सांगेन. पिंपरी चिंचवड असेल, कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर कोण झाल्या? किती उदाहरणं सांगायची. मी पंचायत राजची उदाहरणं नाही सांगत. शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये आमचा गावगाड्यातला ओबीसी, भटका विमुक्त जाती जमाती टिकू शकत नाहीत. हा सोशल इनजस्टिस आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.